हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता बाळजाबाई हरलेली असते. निवडणूक हरल्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने इथे आता निकाल हा बाळजाच्या बाजूने न लागता कृष्णाच्या बाजूने लागलेला असतो. आणि तेव्हा कृष्णाला झालेला आनंद आणि तेव्हा इथे कृष्णाचा आनंद बघून इथे दुष्यंतला खूपच जास्त खुशी झालेली असते. ते चित्र आता बाळजाबाईला आठवत असतं. आणि जेव्हा कृष्ण म्हणालेली असते की विजयाचा गुलाल तर आपल्याच घरामध्ये आला, पण तो तुम्हाला न लागता मला लागला. आता तुमच्या पापाचा घडा भरला आणि आता उलटी गिनती सुरू, असं जे काही सगळं कृष्णा बाळजाबाईला बोललेले असते त्यामुळे बाळजा भयंकर चिडलेली असते. तर इथे मैनावती म्हणत असते, माधवा, काचेच्या वस्तू, महत्त्वाच्या वस्तू सगळ्या लपून ठेवल्या आहेस ना? कारण या बाईला आता राग आलाय. ही बाई रागाच्या भरामध्ये ह्या वस्तूंचं नुकसान करू शकते. हिला आता अडवायला हवं. बघताय ना तुम्ही, ही बाई आता खूप जास्त चिडले. अडवा तिला, अडवा, नाहीतर काहीतरी तोडफोड करेल. इतका राग आलाय तिला. तेव्हा दलपत म्हणत असतो, बाळजाबाई. तर इथे जो जयकांत आहे तो म्हणत असतो, काकीसाहेब. पण इथे बाळजाबाई लगेच उभी राहते आणि तिथून आपल्या रूममध्ये निघून जाते. प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत घरी आलेला असतो. तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. दुष्यंतने अनुसया आणि अढलराव या दोघांना आधी गाडीमध्ये बघितलेलं असतं आणि त्यानंतर कृष्णा अनुसयाच्या पाया पडताना त्याने बघितलेले असते. आणि इथे दुष्यंतने कृष्णाला आधीच सांगितलेलं असतं की तू त्या माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. म्हणजे कोण? तर इथे अढलराव चांगला माणूस नाही आहे. तू स्वतः त्याच्यापासून लांब राहा. त्या माणसावरती विश्वास ठेवू नको, असं दुष्यंतने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तरीसुद्धा कृष्णा त्या अनुसयाच्या पाया पडते. ही गोष्ट अजिबातच दुष्यंतला आवडलेली नसते. आणि मग काय, इथे आता बाळजा आपल्या रूममध्ये आलेली असते. बाळजा म्हणत असते की मी निवडणूक हारले. या गावातली माझी दहशत, माझी सत्ता कमी झाली. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत मी कुणाही पुढे इथे गुडघे टेकले नव्हते. पण ह्या कृष्णाने मला हरवलं. ह्या कृष्णाने बाजी मारली आणि माझ्या हातातली सत्ता निघून गेली. पण ह्या कृष्णेला मी सोडणार नाही आहे. मी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा जरूर देणार, असं आता बाळजाने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा घरी आलेली असते. कृष्णा घरी आल्यानंतर ती बघते तर या ठिकाणी दुष्यंतला खूपच राग आलेला असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही इथे काय करताय? चला ना माझ्याबरोबर बाहेर चला. सगळे लोक तिथे आलेत. आजचा विजय फक्त माझा नाही आहे, तुमचा त्यात मोलाचा वाटा आहे. चला ना माझ्याबरोबर. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मला तुझ्याबरोबर बोलायचं नाही आहे. सांगितलं ना एकदा, आत्ताच्या आता तू इथून निघून जा, असं दुष्यंतने सांगितलेलं असतं. तेव्हा कृष्णा इथे आता दुष्यंतला किती समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो भयंकर चिडलेला असतो. तेव्हा कृष्णा इथे अढलरावाला भेटायला येते. अढलराव म्हणत असतो, कृष्णे काय झालं? दुष्यंतचा राग गेला नाही का अजून? तेव्हा इथे कृष्णा म्हणते, नाही, ते खूपच जास्त रागवलेत. पण आता वेळ आली आहे, मी सांगेन त्यांना समजावून. आज रात्री त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. तेव्हा इथे अढलराव म्हणत असतो, अगं पण त्या दोन माणसांचं काय, जयकांत आणि त्या दलपतचं काय करायचं? तर त्या दोघांना आत्तापर्यंत निरोप गेला असेल. गावामध्ये कंपनीची माणसं येणार आहेत ना, त्यांच्याबरोबर बोलायला ते दोघेजणं बाहेर जातील आणि मग इथे बाळजाबाई एकटीच घरामध्ये राहील आणि मग आपल्याला आपला प्लॅन इथे सक्सेसफुल करायचा आहे. तेव्हा इथे अढळ म्हणत असतो, पण तुला काय वाटतं, दुष्यंत तुझ्याबरोबर येईल का? ती म्हणते, दुष्यंत सरकारांना तयार करण्याची जबाबदारी माझी. मी त्यांना वेळेवरती जंगलाच्या ठिकाणी घेऊन येईन. तुम्ही फक्त वेळेवरती त्या ठिकाणी या. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, बरं आबा मी जाते. तेव्हा इथे अढलराव म्हणत असतो, कृष्णा बाळा, एक लढाई तर तू जिंकलीस. आता ही लढाई पुन्हा एकदा जिंकलीस की माझा अडकलेला जो श्वास आहे ना, तो खऱ्या अर्थाने बाहेर येईल, असं इथे आता अढलराव म्हणत असतो. तर इथे बाळजा बसलेली असते.
मैनावती आणि त्याचबरोबर दलपत आणि जयकांत तिघेजण आता कंपनीची माणसं येणार असतात म्हणून बाहेर चाललेले असतात. तेव्हा बाळजा म्हणते, 1 मिनिट, कुठे चाललात तुम्ही तिघेजणं? तेव्हा इथे दलपत म्हणत असतो, अहो बाळजाबाई, तुम्हाला मी सांगितलं होतं ना ती कंपनीची माणसं येणार आहेत ते. तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, कंपनीची माणसं येणार आहेत त्यामुळे सगळी लोक तिथे आपले मत मांडायला जाणार आहेत. मग आपण का मागे राहायचं? आपण सुद्धा जायचं तिथे आणि आपल्याला जी हवी ती मदत त्यांच्याकडून मागायची, बरोबर ना? तेव्हा इथे दलपत म्हणत असतो, बाळजाबाई, अहो काळजी करू नका. आपलं जर डील त्यांच्याबरोबर पक्कं झालं ना तर करोडो रुपये आपल्या पदरात पडतील. तेव्हा इथे आता बाळजा म्हणत असते, हो का? मग हे तुम्ही मला आत्ता सांगताय का? आधी का नाही सांगितलं मला? तेव्हा दलपत म्हणत असतो, अहो बाळजाबाई, विजयाचा गुलाल तुमच्या अंगाला लागला की तुम्हाला सरप्राईज देऊन ही गोष्ट सांगायची असं आम्ही ठरवलं होतं. तेव्हा ती म्हणते, 1 मिनिट, आता तो निवडणुकीचा विषय काढू नका. आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की जा तुम्ही त्या कंपनीच्या माणसांना भेटा, आपल्या पदरात जेवढं काही पाडता येईल तेवढं पाडा आणि हे बघा, यापुढे जे काही असेल ते मला सांगायचं. आता माझ्याकडे कुठलं पद, कुठली सत्ता राहिलेलं नाही आहे म्हणून माझं इथे आता पत्ता कट करायचा नाही, कळलं का? मला सांगितल्याशिवाय एक गोष्ट झाली नाही पाहिजे, असं आता बाळजाने सांगितल्यानंतर ते लोक तिघेही तिथेच उभे असतात. बाळजा म्हणते, जा ना आता, माझं तोंड बघत इथेच काय उभे राहिलात? जाऊन कंपनीच्या माणसांबरोबर आपलं डील फायनल करा. त्यानंतर इथे ते तिघेजणं घरातून बाहेर पडलेले असतात. ही गोष्ट आढळराव बघतो आणि तो आता कृष्णाला फोन करून सांगतो की कृष्णे, तू सांगितल्याप्रमाणे आपल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर इथे मैनावती, दलपत आणि जयकांत तिघेजणं आता घरातून बाहेर पडलेले आहेत. तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते की आबा, तुम्ही आता एक काम करा, तुम्ही अनुसया मावशी आणि त्याचबरोबर समर या दोघांना आता सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात करायला सांगा. बाकी इथे दुष्यंत सरकारांना घेऊन येण्याची जबाबदारी माझी. तेव्हा आढळराव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तू दुष्यंतला घेऊन वेळेवरती तिथे पोच. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो बोला की माझ्याशी. हे बघा, तुम्ही असा अबोला धरू नका. मग तुम्ही जर माझ्याबरोबर असे परक्यासारखे वागायला लागलात तर ह्या विजयाचा काही मोल राहणार नाही. अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे आणि त्यामुळे मला हा विजय मिळाला आहे आणि तुम्हीच जर माझ्याजवळ बोलणार नसाल तर ह्या विजयाचं मी काय करू? ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, फक्त एकदा माझ्याबरोबर येता का? फक्त एकदा. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अजिबात नाही, तू माझा विश्वासघात केलायस कृष्णा, मी तुझ्याबरोबर आता कुठेही येणार नाही. तेव्हा इथे दुष्यंत घरामध्ये गेलेला असतो तर अनुसया आणि समर दोघेजणं बाळजाबाईच्या घरी पोचलेले असतात. तेव्हा समर कृष्णाला फोन करतो आणि म्हणतो, कृष्णे, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी पोचलो आहे आणि त्याचबरोबर तू सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढचा प्लॅन करू, पण दुष्यंतला घेऊन तू वेळेवरती येशील ना? तेव्हा कृष्णा म्हणते, हे बघ समर, तू काळजी करू नको, मी आता दुष्यंत सरकारांना तयार करते आणि त्यांना घेऊन मी जंगलाच्या ठिकाणी पोचते, पण तुम्ही तुमचं काम अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करा, कुठलीही गडबड करू नका, असं कृष्णाने सांगितलेलं असतं. तर इथे बाळजाबाई एकटीच आता फेऱ्या मारत असते, फिरत असते आणि तेव्हा अचानकपणे कुणीतरी तिथून गेले अशातला तिला भास होत असतो, कारण ती वेगळ्या विचारांमध्ये असते ना. जेव्हा इथे बाळजाला आठवतं की कृष्णाने इथे आता व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ तिने दुष्यंतला दाखवला होता, तेव्हा दुष्यंतने त्याचं राहतं घर सोडलं होतं. त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या त्याच्या आईला सोडून तो कृष्णाकडे गेलेला असतो. सगळं काही पैसा, अडका, ATM सगळं तिला परत केलेलं असतं. गळ्यातली चैन म्हणजे एकसुद्धा वस्तू त्याने आपल्या जवळ ठेवलेली नसते आणि कृष्णासाठी, तिच्या अधिकारासाठी त्याने घर सोडलेलं असतं. आणि तेवढ्यात इथे बाळजाला भास झालेला असतो ना की कुणीतरी इथे आले. ती आजूबाजूला बघत असताना अनुसया तिच्यासमोर येऊन उभी राहिलेली असते. ती म्हणते, अनुसया, तू इथे? ती म्हणते, हो, मी आले इथे. तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही नाही नाही, तू हे सगळं खोटं करतेस ना, नाटक करतेस ना तू. मला माहिती आहे हे सगळं नाटक आहे, कारण तू पुन्हा परत कशी काय येऊ शकतेस? तुला तर मी मारलं होतं ना.
तुला 26 वर्षांपूर्वी मी मारलं होतं, मग तू जिवंत कशी काय होणार आहेस? नाही नाही, मला भास होत आहेत तू मेली आहेस. तेव्हा इथे आता अनुसया म्हणत असते, अगं भय, तू मला 26 वर्षांपूर्वी गोळी मारली होतीस, पण त्याने मला जिवंत ठेवलं, कारण तुझ्या पापाची शिक्षा मला तुला परत येऊन द्यायची होती ना, म्हणून त्या देवाने मला जिवंत ठेवलं आहे. तेव्हा इथे बाळजा म्हणते, हो का? म्हणजे तू खरोखर जिवंत आहेस, तू खरोखर परत आली आहेस. पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही. आता नाही मी सोडणार तुला. तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी परत देणार. तेव्हा तू वाचलीस ना, पण आता तू माझ्या तावडीतून वाचणार नाही. थांब थांब, आत्ताच्या आता तुझा परत मी गेम करते. तेव्हासुद्धा मी तुला घाबरले नव्हते आणि आत्तासुद्धा मी तुला घाबरत नाही आहे. आणि तेव्हा इथे अनुसयाचं आणि बाळजाचं बोलणं आढळराव आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो, जेणेकरून पुरावा जवळ राहावा. नाहीतर इथे बाळजा पुन्हा अनुसयावरती खोटे नाटे आरोप करेल, असं इथे आता आढळरावला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अनुसया म्हणत असते की कळलं का गं तुला? अगं तो आहे ना, म्हणूनच त्याने इतकी वर्ष मला जिवंत ठेवली आणि आता मी आले इथे तुझी वाट लावायला. तेव्हा तू मला गोळी मारली होतीस ना, आता मी तुला संपवणार. कळलं का गं? मी संपवणार आहे तुला आता. तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, व्हय का? आणि ते हसायला लागते आणि म्हणते, तू मला संपवणार का? अगं त्या वेळेला मी तुला कशा पद्धतीने मारलं होतं, तू विसरलीस की काय? म्हणूनच आता बघ, आता पुन्हा मी तुझा काटा काढणार. त्यावेळेला गोळी चुकीकडे लागली होती ना, पण आता ही गोळी अगदी परफेक्टली तुझ्या हृदयामध्ये घुसणार. थांब थांब, मी आता बंदूक घेऊन आले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनुसया एक छोटीशी पिस्तूल घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते, एक मिनिट, कुठे जातेस तू? हे बघ, तयारीत आज मी सुद्धा आले, पण मी तुला इथे मारणार नाही आहे बाळजा. मी तुला त्याच ठिकाणी नेऊन मारणार ज्या ठिकाणी तू मला मारलं होतंस. तू मला गोळी घातली होतीस, बरोबर ना? आणि तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यापासून लांब राहिले, माझ्या घरापासून लांब राहिले. पण आता मी तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देणारच. सोडणार नाही मी तुला. पण मी तुला इथे मारणार नाही आहे, तर मी तुला जंगलामध्येच मारणार. ज्या ठिकाणी तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना, त्याच ठिकाणी मी तुला गोळी मारून आता मारणार आहे. आणि तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकारांना तर खूपच जास्त राग आला आहे. काय करू? मी त्यांच्याजवळ आता पुन्हा बोलायला जाऊ का, की त्यांना आत्ताच सत्य सांगून टाकू, असा विचार ती करत असते. तेव्हा समरचा फोन येतो. समर म्हणतो, अगं कृष्णे, कुठे आहेस? कुठे तू? आणि हे बघ, आमचं काम आता इथून होतच आहे, पण तू दुष्यंतला घेऊन वेळेवरती येशील ना? तेव्हा इथे कृष्णे म्हणत असते, वय वय, ती जबाबदारी माझी. मी दुष्यंत सरकारांना कसं पण आता घेऊन येईन, तू नको काळजी करू. आणि तेव्हा अनुसयाने तिच्यावरती पिस्तूल रोखलेली असते. 26 वर्षांपूर्वी इथे बाळजाने अनुसयाचा संसार उद्ध्वस्त केलेला असतो आणि त्याच गुन्ह्याची तिला शिक्षा देण्यासाठी या ठिकाणी आता ही अनुसया परत आलेली असते. तेव्हा ती बाळजाला म्हणत असते की हे घे, तू कोण आहेस ते तुला पण माहिती आहे. तिने तिच्या हातामध्ये घुंगरू दिलेले असतात आणि ती म्हणते, हीच तुझी आता खरी ओळख आहे आणि ती सगळ्यांना कळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, अनुसया म्हणते, चल, जास्त नाटके करू नकोसा, नाहीतर यातली गोळी तुझ्या डायरेक्ट कुठे जाईल माहिती आहे ना? हृदयात जाईल. त्यामुळे आत्ताच्या आता शांतपणे माझ्याबरोबर यायचं, चल. आणि तेव्हा इथे आता अनुसया बाळजाला घेऊन जंगलाच्या ठिकाणी येणार असते. तर इथे कृष्णा म्हणत असते, आहो, कशाला माझ्यावरती रागवताय? बोला ना माझ्या संग आणि चला बरं माझ्याबरोबर. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, मी नाही येणार तुझ्याबरोबर कुठेही, कारण तू माझा आहे ना विश्वासघात करतेस. मी तुझ्याबरोबर सगळं शेअर करतो, पण तू नाही करत. त्यामुळे आता मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा कृष्णा म्हणते, हे बघा, मला तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या कशा पद्धतीने सांगाव्या याचा मी विचार करते. पण तुम्ही जर आता माझ्याबरोबर आलात ना, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच कळतील. आणि इथे कृष्णा आता दुष्यंतचा हात आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणत असते की हे बघा, भूतकाळातल्या ना काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती आता प्रकाश टाकायचा आहे. तेव्हा तुम्ही जर आता फक्त एकदा माझ्याबरोबर आलात ना, तर तुम्हाला सत्य काय आहे ना ते कळेल. तेव्हा प्लीज एकदा चला माझ्याबरोबर, फक्त एकदाच. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की बरं ठीक आहे, तू मला खूप मोठं इथे आता प्रॉमिस केलं आहेस असं वाटतंय. पण कृष्णा, एक गोष्ट लक्षात ठेव,
जर मी तुझ्याबरोबर तिथे आल्यानंतर मला सर्व प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली ना, तर मात्र आपल्या नात्यामध्ये अजून दुरावा येईल आणि तू पुन्हा माझा विश्वासघात केलास हे सिद्ध होईल. त्यामुळे तिथे आल्यानंतर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी आणि जर तसं नाही झालं ना कृष्णा, तर मी पुन्हा तुझ्याशी कधीही बोलणार नाही, असं आता दुष्यंतने ठरवलेलं असतं. तेव्हा कृष्णी म्हणते, आवं चला माझ्याबरोबर, असं काय बी होणार नाही. तुम्हाला आता अशा काही भूतकाळातल्या गोष्टी कळतील ना, ज्या तुमच्यासाठी नवीन असतील. फक्त तुम्ही माझ्याबरोबर चला. तर पुढील भागामध्ये इथे आता बाळजा आहे, ती अनुसयाला म्हणत असते, मी तुला सोडणार नाही आहे, कळलं ना. ही पिस्तूल घेऊन मला घाबरवतेस का गं? आता या पिस्तूलमध्ये ज्या गोळ्या असतील ना, त्या सगळ्याच्या सगळ्या तुझ्या हृदयात जातील. तू काही पुन्हा जिवंत दिसणार नाहीस. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जो आपला समर आहे, कृष्ण आहे, सगळेजण जातात आणि अनुसयाला वाचवतात. तेव्हा इथे आता मागे उभं राहून इथे दुष्यंत सगळं काही कारस्थान आपल्या आईचं बघत असतो. तर इथे बाळजाने कशा पद्धतीने आता अनुसयाला 26 वर्षांपूर्वी मारलं होतं, तिचा संसार उद्ध्वस्त केला होता. अनुसया आढळरावांची पहिली बायको आहे, समर त्या दोघांचा मुलगा आहे. तेव्हा इथे बाळजा म्हणते, ए अनुसया, आता मी तुला सोडणार नाही या. 26 वर्षांपूर्वी तू जिवंत राहिलीस, पण आता नाही. तेव्हा कृष्णा म्हणते, बास झालं बाळजाबाई, तुमचा खरा चेहरा तुमच्या समोर आला. आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. तेव्हा बाळजा म्हणते, हो का? मी हे समज केले, मी 26 वर्षांपूर्वी अनुसयाला मारले, याचा एकतरी पुरावा आहे का तुझ्याकडे मला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी? तेव्हा इथे आता लगेचच तिथे दुष्यंत येतो आणि म्हणतो, अगं आई, अजून मला तुझं कुठलं कुठलं रूप बघायला मिळणार आहे गं. आत्तापर्यंत वाटत होतं की माझी आई इतकी पण चुकीची नाही आहे, पण आता मला कळलं की तुझा खरा चेहरा काय आहे ते. हे बघ कृष्णा, तू या गावची सरपंच आहेस ना गं. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, सरपंच या नात्याने आईच्या विरोधात तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घे. तिला तू जेलमध्ये टाकलंस ना तरीसुद्धा चालेल. मी आहे तुझ्याबरोबर. मी तुला साथ देणार आहे या बाईला जेलमध्ये पाठवण्यासाठी. म्हणजे दुष्यंत इतका चिडलेला असतो, आपल्या आईचं कारस्थान पाहता तिला जेलमध्ये टाकण्याची परवानगी कृष्णाला दिलेली असते.